केस कोर्टामध्ये खंडणी प्रकरणावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। हत्या प्रकरण मालमत्तेच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी द्या। तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांची कोर्टामध्ये ही मागणी आहे। आरोपीकडून तपासामध्ये सहकार्य करण्यात आलेला आहे। कोठडीची गरज काय असा सवाल कराडच्या वकिलांकडून यावेळेला करण्यात आलेला आहे। केस कोर्टामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। थोड्याच वेळात केस कोर्ट निर्णय देणार आहे। हा निर्णय नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांची कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण मागणी आहे की कराडची कोठडी जी आहे ती वाढवून मिळावी। मात्र आरोपीकडून तपासामध्ये सहकार्य केलं जात आहे। कोठडीची गरज काय असा सवाल कराडच्या वकिलाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। 29 नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही? कराडच्या वकिलांनी हा सवाल केलाय। मे महिन्यामध्ये नोंदवलेल्या तक्रारीमध्ये कराडचं नाव नाहीये असं कराडच्या वकिलाकडून युक्तिवाद करण्यात आलाय। 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीमध्ये कराडचा संबंध नाही असं कराडच्या वकिलांनी सांगितलंय। 29 नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल कराडच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलाय। बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जात आहे असं कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे। खुनाच्या घटनेमध्ये कराडचा काय संबंध हे पोलीस सांगू शकले नाहीयेत। कराड अटक करण्यासाठी थांबला नाही, तो पुण्यामध्ये शरण आला असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। कराडचं तपासामध्ये सहकार्य आहे मग कोठडी का हवी असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केलाय आणि बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून त्याला गोवलं जातंय। वाल्मिक कराडच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलेलं आहे असं कराडच्या वकिलांचा दावा आहे। माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं म्हणून हाताळलं जाऊ शकत नाही। नव्या कायद्यानुसार 15 दिवसांची कोठडी देता येते असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। 15 दिवसांपेक्षा अधिकची कोठडी अवैध आहे। कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये हा दावा केलाय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 1 तासापासून जे आहेत या ठिकाणी केस कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूने युक्तिवाद जो आहे तो जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। सरकारी वकील JB शिंदे यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी वाल्मिक कराडची मागितलेली कोर्टाकडे पाहायला मिळाली। मात्र त्याला आता वाल्मिक कराडच्या वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी आक्षेप घेत या ठिकाणी 10 दिवसांची पोलीस कोठडी कशाला हवी आहे, कारण यापूर्वीच 15 दिवसांची कोठडी जी आहे ती दिलेली होती आणि या खुनाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडचा कुठल्याही पद्धतीचा जो काही तपास आहे त्या अनुषंगाने कुठल्याही पद्धतीचा तपास जे आहे ते तपास अधिकारी करू शकलेले नाहीयेत, तसा संबंध जोडू शकलेले नाहीयेत। मग आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी कशासाठी हवी असा देखील सवाल जो आहे तो आता या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी कर्नाटकातील एका प्रकरणाचा देखील दाखला दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कर्नाटक हायकोर्टाचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीनं 15 दिवसांपेक्षा अधिकची जी कोठडी आहे ती या ठिकाणी दिली जाऊ शकत नाही असा दाखला कराडच्या वकिलांनी दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच कोर्ट आता कशा पद्धतीचा निर्णय घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराडला या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे, कोर्टाबाहेर त्याला बसवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात केस कोर्टाकडून जो आहे तो या ठिकाणी निकाल येणं अपेक्षित आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो ग्राह्य धरून केस न्यायालय जे आहे ते कशा पद्धतीचा निकाल देते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतंय। मात्र आपण पाहिलं की खरं तर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर वाल्मिक कराड याने आवादा कंपनीच्या मॅनेजरला दम दिला होता, खंडणी मागितली होती। त्यानंतर अनिकेत घुले जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला होता। त्यानंतरच त्या ठिकाणी जे असलेला गार्ड आहे, वॉचमन आहे, त्याला मारहाण झाली आणि त्या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, मात्र तो दाखल झाला नाही आणि त्यानंतर पुढे सरपंच संतोष देशमुख यांची 9 तारखेला अनिकेत घुले यांनी हत्या केल्याचा देखील या ठिकाणी वारंवार उल्लेख जो आहे तो सरकारी वकिलांनी केलेला पाहायला मिळाला। मात्र असं असलं तरी दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे की यामध्ये 15 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला मिळालेली होती। CIDच्या ताब्यात वाल्मिक कराड होता। मात्र या 15 दिवसामध्ये तपास अधिकारी जे आहेत ते याचा कुठल्याही पद्धतीचा पुरावा किंवा कुठल्याही पद्धतीचा संबंध जे आहे त्या खुनाशी थेट संबंध असल्याचं सिद्ध करू शकलेलं नाही आहेत आणि त्यामुळेच आता 10 दिवसांची आणखी कोठडी कशासाठी हवी असा सवाल वाल्मिक कराडच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे त्याला आता कुठल्याही पद्धतीचे पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो जोरदार युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील केलेला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर कर्नाटकातल्या एका प्रकरणाचा देखील दाखला वाल्मिक कराडच्या वकिलांनी दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच ही दोन्ही बाजूची युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यामध्ये वाल्मिक कराडला
आता न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि वाल्मिक कराडला जे आहे ते आता बाहेर बसवण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात कोर्टाकडून निर्णय जो आहे तो या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। मात्र आपण पाहिलं की घमासान या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने जोरदार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। सरकारी वकील JB शिंदे यांनी देखील जोरदार युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे। खरं तर वाल्मिक कराडचे आणखी कुठे काही आर्थिक व्यवहार आहेत का, त्याने कुठे गुंतवणूक केलेली आहे का, परदेशात कुठे गुंतवणूक केलेली आहे का, त्यामुळे खंडणीसोबतच आर्थिक गुन्ह्यातला हा जो विषय आहे त्याची देखील या ठिकाणी जोरदार मागणी सरकारी वकिलांकडून झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद करत हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच कोर्ट काय निर्णय घेत आहे हे काही वेळामध्येच आपल्याला कळेल। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते आहे कोर्टरूमच्या बाहेर जे आहे त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच निर्णय जो येतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सागर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा, या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे।